ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सच्चिदानंद सद्गुरुदेव नाथांना। जसं की पहिल्या भागात आपण बघितलं की कशा प्रकारची एखाद्या जातकाची कुंडली बघितली जाते। तर कुंडली संबंधी महत्त्वाचा विषय म्हणजे आपण वैयक्तिक आपली स्वतःची कुंडली किंवा कुठल्याही व्यक्तीची कुंडली बघायची असेल तर आपल्याला 12 राशींची नावं माहिती होईल, जसं की मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन। ह्यासोबत या 12 राशींची जी विविध स्थानं आहेत ती स्थानं सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, जसं की लग्न के धनस्थान कुठे, पराक्रम स्थान कुठे, सुखस्थान कुठे, सूत म्हणजे पुत्र पौत्र कशा प्रकारे आहे, रोग, जाया, मृत्यू, भाग्य, कर्म, लाभ आणि व्यय अशा प्रकारची त्यांची जी स्थाने आहेत ती पाहिजेत। 9 ग्रह यांचे कुठले, जसं की रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे चंद्र तुमचे वेगवेगळे जे ग्रह आहेत ते तुमच्या 9 ग्रह कशा प्रकारे तुम्हाला प्रभाव टाकणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ग्रहांच्या राशी, ज्यांना आपण म्हणतो की रवी सिंह, चंद्र आणि कर्क, मंगळ आणि मेष, वृश्चिक, बुध मिथुन, कन्या सोबत आहे, गुरु धनु व मीन आहे, शुक्र वृषभ व तूळ, शनी मकर व कुंभ आहे। या सगळ्या तुमच्या विशेष हे झाल्या ग्रहांच्या राशी। त्यानंतर येतात चरराशी। चरराशीमध्ये आपण शिकणार आहोत की जसे 1, 4, 7, 10 हे स्थान आहे। स्थिर राशीचं 2, 5, 8, 11 स्थान आहे। द्विस्वभाव राशी जे असतात त्यांचं 3, 6, 9, 12 हे स्थान असणार आहे। अग्नि राशी असतात ते 1, 5, 9 प्रकारे याच्यामध्ये येतात। नंतर पृथ्वी राशी येते 2, 6, 10 मध्ये, वायू राशी येते 3, 7, 11 स्थानं आणि जल राशी येते 4, 8, 12 हे ह्यांचं एक प्रकारचं आपण बघू शकतो की वर्गीकरण केलेलं आहे। आणि नंतर मग असतं की ग्रह बलवान आहेत की नाही कशा प्रकारे त्यांचा अभ्यास करायचा। तर त्यामध्ये जसं की रवी असेल तर 1, 5, 9 स्थाने, चंद्र असेल तर 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 9व्या, 12व्या वर असेल। तर मंगळाचं जे असेल ते 1, 5, 8, 9, 10 हे स्थान असेल। बुधासाठी 3, 6, 7, 10, 11 हे स्थान असेल। गुरुसाठी 1, 4, 5, 8, 9, 12 हे स्थान असेल। तर शुक्रसाठी 2, 3, 4, 7, 10, 11, 12। शनीसाठी 2, 3, 6, 7, 10, 11। राहूसाठी परत 2, 3, 6, 7, 11। केतूसाठी म्हणाल तर 1, 4, 5, 8, 9, 12 ही झाली तुमची ग्रहांची बलवान स्थानं। तशी निर्बल स्थानं पण असतात। या निर्बल स्थानांमध्ये बघाल तर रवीसाठी 3, 4, 7, 8, 10, 11, 12 आलं। चंद्रासाठी 3, 6, 8, 10, 11 आहे। मंगळाचं 2, 4, 6, 11, 12। बुधसाठी 1, 4, 8, 12। गुरुसाठी 2, 3, 6, 10 आलं। शुक्रासाठी 1, 5, 6, 8, 9 हे स्थान आहे। शनीसाठी पहिलं, चौथं, 5, 8, 9, 12 आलं। राहूसाठी 1, 4, 5, 8, 9, 11, 12 आहे परत। आणि केतूसाठी 2, 6, 7, 2, 3, 6, 7, 11 ही झाली मध्यम बलवान स्थान। तसंच रवी, चंद्र, मंगळ, गुरु हा मित्र ग्रहांचा गट आहे। या गटामध्ये सोबत बुध, शुक्र, शनी हा मित्र ग्रहांचा गट आहे। रवी मंगळाचा शनी हा कट्टर शत्रू समजला जातो। त्याप्रमाणे दोघांचे परिणाम या 3ऱ्या ग्रहावर येत असतात। त्यानंतर शुक्र हा गुरुचा कट्टर शत्रू समजला जातो। शत्रुत्व याचा अर्थ स्वभाव भिन्नता असा घ्यावा, वैयक्तिक शत्रुता नाहीये। पण त्यासोबतच राहू केतू हे छायाग्रह असल्यामुळे त्या सर्वांचे शत्रू किंवा मित्र कसेही होऊ शकतात, परिस्थितीवर ह्या गोष्टी निर्भर करतात। जेव्हा आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो एक लक्षात घेतलं पाहिजे, शनिवत राहू व कुजवत केतू मानले आहेत त्या गटात, त्यामुळे घेण्यास ह्यांना हरकत नाही। सर्व ग्रहांची समोर 7वी दृष्टी असते, त्यामुळे सहस्थानापासून 4 आलं किंवा गुरुचं 5वं 9वं आलं, शनीचं 3 10 आलं। याशिवाय विरोध विशेष दृष्टीने ह्यांनी बघितलं गेलं पाहिजे। कुंडलीतली 12 स्थानं आणि त्यावरून मिळणारा त्यांचा तक्ता ह्याचा अभ्यास आपण करू शकतो की पहिल्या ग्रहामध्ये होतं। तर आता पहिलं स्थान आपण जर बघायला गेलं तर प्रथम स्थान हे आहे लग्न भाव असतं। लग्न भावामध्ये शरीर प्रकृती, स्वरूप, स्वभाव, प्रवृत्ती, आयुष्य, मस्तक, सुख, यश ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या येतात। तर पहिल्या स्थानात कुठल्या ग्रहाचं काय स्थान आहे, पहिल्या घरामध्ये कोण बसलेलं आहे, त्यावरनं ह्या सगळ्या शरीर प्रकृतीपासून प्रत्येक गोष्टीचा उलगडा होत जातो। दुसरं स्थान आहे आपलं द्वितीय स्थान, ज्याला आपण बोलू शकतो ते धनस्थान आहे। धनभाव ज्याच्यामध्ये असतो त्यामध्ये पूर्वार्जित धन आलं, तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्हाला कुटुंबाकडून आलेलं धन आलं, वंशजांचं धन आलं, कुटुंबाचं धन आलं, तुम्ही वाणी, नेत्र, खाद्यपदार्थ ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या दुसऱ्या स्थानावर तुमच्या अधिकृत होत असतात। तिसरं तुमचं स्थान असतं ते पराक्रम भाव आहे, भावंडे, तुमचं पराक्रम आहे। वैयक्तिकरित्या तुम्ही पुरुषार्थ कसा गाजवता, तुम्ही वैयक्तिकरित्या पराक्रम काय करू शकता याबद्दलची तुमची सगळी जी उलगडा आहे
तो या 3ऱ्या स्थानावर नव्हता. नंतर तुम्हाला आसपासचे प्रवास, देशविदेशी प्रवास थोडेफार, शेजारी तुमचे संबंध कसे आहेत, तुमचं लेखन, तुमचे कान, तुमचं कंठ, घसा आणि तुमचं वस्त्रालंकार, म्हणजे थोडक्यात हे सगळे तुमच्या कर्तृत्वाशी संबंधित असलेलं 3रं स्थान आहे. 4थं स्थान जर आपण म्हणू ते सुखभावाचं आहे. यामध्ये तुम्हाला मातृसुख सर्वप्रथम आलं, गृहसौख्य आलं, स्थावर मिळकत आली म्हणजेच प्रॉपर्टी, लँड प्रॉपर्टी, विविध प्रकारच्या प्रॉपर्टीज आल्या, व्हेकल वाहन आलं, पाळीव प्राणी, तुमच्या घरात जर काय पेट असेल, कुत्रे, मांजर किंवा इतर काही गायी मी तुमच्या घरात असेल, गोठा असेल किंवा काय असू शकतं, हे कसं होऊ शकतं ते हे तुम्हाला 4थ्या घरातनं मिळणार आहे. अंतःकरण, तुमचा जिवलग मित्र, तुमची छाती, त्याप्रमाणे तुमच्या त्याच्यात उदर आणि तुमच्या अखेरचे दिवस हे तुम्हाला 4थ्या घरावरनं समजून येतात किंवा त्याच्याप्रमाणे तुम्हाला उलगडा होत जातो. 5वं स्थान आहे, पंचम स्थान आहे, पूर्णपणे संतती भावाचं स्थान आहे. याच्यामध्ये विद्या, संतती, पुण्य, हृदय, उपासना, बुद्धी, सट्टा किंवा जुगार खेळणारी काही लोक असतात त्यांच्यासाठी ह्या 5व्या ग्रहातनं बरेच उलगडे होत असतात. कोण कुठले ग्रह कधी बसत आहेत आणि काय होते त्याचा आपण अभ्यास करणारच आहोत. पण त्यानुसार करमणूक, प्रणय, खेळ, चैन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला 5व्या घरातनं मिळत असतात. 6वं घर म्हणाल तर ते षष्ठ भाव आहे, षठम भाव ज्याला म्हणू ते आपण शत्रू भाव आहे. तर तुम्हाला शत्रू कोण आहे, मामा मावशी कोण आहेत, तुमची नोकरी कोण आहे, रोगराई काय असेल, तुम्हाला काही कुठल्या प्रकारचे व्याधी होऊ शकतात, तुम्हाला चोरी, चिंता, दरोडे यांचा काय त्रास होऊ शकतो, नोकर चाकरांचा काय हलपेट होऊ शकतो, त्यांच्याकडनं काय त्रास होऊ शकतो आणि तुमच्या ओटीपोटासंबंधीचे विषय आहेत ते तुम्हाला या घराशी संबंधित एक एक आलेल्या ग्रहातनं मिळतात. 7म स्थान जर आपण बघू तर ते जाया भाव आहे. तुमचं पती पत्नी, वैवाहिक आयुष्य कसं असेल, कशा प्रकारे असेल, तुमचं लैंगिक आयुष्य कसं असेल, कामवासना, भागीदार, स्पर्धक, युद्ध, खटले आणि हे संपूर्ण एकमेकाशी इंटरकनेक्टेड कशा प्रकारे असेल आणि प्रत्येक गोष्टीचा एकमेकावर कसा परिणाम घडेल. त्यासोबत तुमचा व्यापार उद्यम कसा चालेल, तुमचं कामकाज कसं चालेल, तुमचे व्यवहार कसे चालतील, तुमचं मूत्रपिंड, किडनी सुद्धा कशा प्रकारे काम करेल, तुमची कंबरेचे जे व्याधी असतात त्या तुम्हाला उद्भवू शकतात की नाही हे सांगायचं काम 7व्या भावामधनं होतं, 7व्या स्थानातनं होतं. 8वं अष्टम स्थान हे मृत्यूभाव समजला जातो. मृत्यूभाव म्हणजे काय तर तुमचं आयुष्य किती आहे, तुम्हाला जन्म ते मृत्यू किती आयुष्य दिलेलं आहे, तुम्हाला मृत्यू कशा प्रकारचा आहे, कधी येऊ शकतो, स्त्री धन आहे का, अचानक धनलाभ आहे का, त्यानंतर वारसा तुम्हाला काय मिळणार आहे का, विमा जे काढतो आपण त्यातनं काय तुम्हाला लाभ होऊ शकतो, दारिद्र्यचा काही योग आहे का, वाईट योग आहे का, अपघात, व्यंग, संकट, कर्ज हे तुम्हाला साधारणपणे ह्या 8व्या स्थानावरनं घरातनं मिळत असतं. 9वं स्थान हे 9वं स्थान आहे भाग्याचे, धर्माचे, कर्माचे. तीर्थयात्रा, तप, ध्यान, परोपकार, दूरचे प्रवास, उच्च शिक्षण जे आज मुलं फॉरेनला शिकायला जातात त्यांच्यासाठी जर बघायला गेलं त्यांचं शैक्षणिक आयुष्य बघायला तर ग्रंथ प्रकाशन, गुरुकृपा कशी आहे आणि तुम्हाला ओव्हरऑल कीर्ती कशी मिळणार आहे समाजामध्ये वावरताना याबद्दलचं तुमचं जे स्थान ठरवते ते 9वं स्थान आहे. 10वं स्थान तुमचं दशम स्थान असणार आहे कर्मभावाचं. त्यामध्ये उद्योगधंदा आला पुन्हा एकदा, सोबत मानमत्र म्हणजे सामाजिक व्यवहाराचं, कुटुंबामध्ये, जातीपातीमध्ये, कार्यालयामध्ये जिथे तुम्हाला वाटते की मला खूप चांगल्या प्रकारे प्रगती व्हायला पाहिजे अशा ठिकाणी मानमत्र कसं मिळणार, अधिकार हुद्दा मिळणार की नाही, पिताचं म्हणजे वडिलांचं कृपाछत्र तुमच्या डोक्यावर राहील की नाही, तुमचे इतर भोग काय आणि त्यात संबंधी होणारी सर्व कर्म, समाजकारण, राजकारण याशी संबंधित हे दशम स्थान ज्याला आपण म्हणू शकतो. 11वं एकादश स्थान हे लाभभावाचं, ज्यामध्ये मित्र, तुमच्या ओळखी बाळकी, सर्व प्रकारचे लाभ, ऐश्वर्य, गजगजांत लक्ष्मी, धनलक्ष्मी ज्याला म्हणतो ती कशा प्रकारे असेल, अपेक्षा पूर्ती होतील का, वडील बंधूचा गृह लाभ होईल का, वाहन सुख तुम्हाला होईल का, संतान प्राप्ती कधी होईल, कशा प्रकारे याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला 11व्या घरातनं मिळू शकते. 12वं हे जे स्थान आहे हे विशेष द्वादश स्थान ज्याला आपण म्हणू शकतो हे व्यय भाव आहे. यामध्ये परत तुम्हाला तुमच्या आयुष्यात विविध रोजच्या जीवनातले होणारे खर्च, पारलौकिक गती, दूरचे प्रवास, तुरुंगवास होऊ शकतो का, एकांतवास आहे, गुप्तशत्रू, शिक्षा, दंड, कर्ज आणि आत्मघातकी व्यसनं. आज बऱ्याच कुटुंबांमध्ये व्यसनामुळे खूप दुर्दशा होते. चांगल्या आर्थिक स्थितीत असलेली, सुस्थितीत असलेली कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्याचं मुख्य कारण जर व्यसन असेल तर त्याच्या मागे तुम्हाला शोधायला ह्या सर्व 12 घरांचा पहिले अभ्यास करावा लागेल की कुठल्या स्थानावर कुठला देवता, कुठला ग्रह बसलेला आहे की ज्याने तुमच्या अशा गतीला तुम्हाला आणलेलं आहे, तुम्हाला तशी बुद्धी दिलेली आहे. असं म्हणतात की विचार करून अभ्यास करून सुद्धा मी वाईट डिसिजन, योग्य डिसिजन घेत नाही, अयोग्य डिसिजन घेतो. म्हणजे नक्की काय होतं तर त्या ग्रहांचा त्या घरातला असलेला भाव, त्यांचा तिकडे असलेला प्रभाव
आणि त्यांच्याकडनं तुम्हाला येणारी चांगली किंवा वाईट स्पंदनं म्हणजेच या 12 घरांचा अभ्यास असणार आहे. सो ह्या संपूर्ण अभ्यास त्याच्यामध्ये 12 ग्रहांचा अभ्यास करण्यापूर्वी 12 घरांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती प्रत्येक येणाऱ्या पुढील व्हिडिओमधनं आपण जनकल्याणासाठी देणारं, लोकांना माहितीसाठी देणारं, कुठल्या प्रकारचा पैसे कमवणे हा इथला विषय नसून सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेली उत्सुकता, कुतूहल आणि ह्याला एक गुरुकृपेनं आलेलं मार्गदर्शन या स्वरूपातनं हा विषय तुम्ही समजून घ्यावा. कुठल्या स्थानातनं काय फायदा होईल, काय नाही होईल, कशा प्रकारे होईल, त्यासाठी कुठल्या देवता, ह्याचं बरंचसं तंत्र आहे ते आपण हळूहळू या माध्यमातून शिकणार आहोत. तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून कोणाच्या तरी आयुष्यात जर योग्य बदल घडला, चांगलं मार्गदर्शन लाभलं तर त्याच्यावर आणि आपल्या सर्वांवर गुरूंची कृपा राहू दे, ही सद्गुरुचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त.